हा 2 मिनिटं 15-20 मिनिटं सांगतो. आता मला सुद्धा तिकडे लांब जरा कीर्तनाला जायचंय, सांगतो. बघा, जीवाला परिणाम केल्याच्या नंतर काय परिणाम होतो, साधूला परिणाम केल्याच्या नंतर काय परिणाम होतो, आणि देवाला तर आता सांगितलंच तुम्हाला, देवाला परिणाम केल्याच्या नंतर काय परिणाम होतो. जीवाला जर आपण प्रणाम केला, दंडवत घातला, पाया पडलो, तर काय परिणाम होतो ऐका. जीवाला जर प्रणाम करायचा झालं तर आपण कोणाला पाया पडत असतो, कोणाच्या, आपल्या वडीलधाऱ्या माणसाच्या. वडीलधाऱ्याच्या पाया पडण्यापेक्षा सकाळी सकाळी उठून जर पण आपण आई वडिलाच्या जरी पाया पडलो तर असं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त पडतंय. आपण जर पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घातल्या, ते जाऊ द्या, गणपती बाप्पानं केलं काय, ज्या वेळेस स्पर्धा लागली, कोणाला अग्रपूजेचा मान पाहिजे, त्यावेळेस फक्त काय केलं, गणपती बाप्पानं आई वडिलाला 3 प्रदक्षिणा घातल्या, आणि बाकीचे देव कुठं पृथ्वीला घातले होते प्रदक्षिणा. तसं 3 प्रदक्षिणा जर पृथ्वीला घातल्या, लक्ष देऊन ऐका, आई वडिलाला जर आपण एकदा दर्शन घेतलं तर किती पुण्य प्राप्त होते. 3 पृथ्वीला प्रदक्षिणा घालायचं, एवढं सगळं पुण्य एका पारड्यात टाकायचं. पारड कळतंय, तराजू, माप, हा, त्या मापामध्ये, एका मापामध्ये पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालण्याचं पुण्य टाकायचं. वाराणसी म्हणजे काशीला 10 वेळेस गेल्याचं पुण्य त्याच पारड्यामध्ये टाकायचं. आणि हिमालयाचं स्नान, कुठं, हिमालयाचं स्नान 1000 वेळेस केल्याचं पुण्य, म्हणजे हिमालयातून जी नदी निघते गंगा, त्या गंगेचं स्नान 1000 वेळेस केल्याचं पुण्य त्याच पारड्यात टाकायचं. म्हणजे एका पारड्यात किती झालं, लक्ष देऊन ऐकायचं, किती, 3 वेळेस प्रदक्षिणा पृथ्वीला घातल्याचं पुण्य, 10 वेळेस काशीला वाराणसीला गेल्याचं पुण्य, आणि 1000 वेळेस गंगेला स्नान केल्याचं पुण्य एका पारड्यात टाकायचं. आणि एकदा आई वडिलाला पाया पडल्याचं पुण्य एका पारड्यामध्ये टाकायचं. जर सगळ्यात जर कोणचं पारड पडत असेल तर ते आई वडिलाला दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं. मी नाही सांगत, त्याला पुरावा देतो, कारण महाराज लोकांना पुरावा द्यावा, नाही तर महाराज लोकांना पृथ्व्याम प्रदक्षिणा त्रेणी वाराणस्याम द्विलक्ष योहो शतकोटी हिमस्नानम तत्फल मातृपितृवंदनात. म्हणजे आई वडिलाला जर आपण दर्शन जरी घेतलं तरी एवढं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. एवढा परिणाम दर्शनाचा आहे महाराज. म्हणजे हे जीवाचं दर्शन झालं, देवाचं दर्शन झालं, जीवाचं दर्शन झालं. आता संताचं दर्शन घेतल्याच्या नंतर जीवनामध्ये काय प्राप्त होतंय बघा. तुम्ही भजन करा, गोपाल कृष्ण भगवान की जय, शुकाचार्य महाराज की जय. आता साधूचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय काय प्राप्त होतं लक्ष देऊन ऐका. कारण साधूचे दर्शन, आता बरेच जण साधू येणार आहेत. भगवान महाराजाच्या एवढ्या मोठ्या साधूचं आपल्याला दर्शन झाले. आपल्या जीवनामध्ये सुद्धा या गोष्टी आल्यात का, अवेलेबल झाल्यात का, विचार करा फक्त. साधूचं दर्शन घेतल्याच्या नंतर काय प्राप्त होतं ऐका. अभिवादन शीलस्य नित्य मोर्धोपसेविनम चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर विद्या यशो बलः. साधूचं तुम्ही जर दर्शन घेतलं तर आपल्या जीवनामध्ये 4 गोष्टी प्राप्त होतात. कोणत्या? आयुर, विद्या, यश आणि बल. साधूचं दर्शन घेतल्याच्या नंतर आयु वाढते, विद्या वाढते, यश वाढते आणि बळ वाढते. आता कोण साधूचं दर्शन घेतल्याच्या नंतर ह्या 4 गोष्टी वाढल्या, त्याचा एक उदाहरण देतो तुम्हाला, कारण त्याला उदाहरण असलं पाहिजे. बघा तुम्ही, साधूचं दर्शन घेतल्याच्या नंतर आयुष्य वाढलं. कोणाचं? सच्चिदानंद बाबाचं आयुष्य वाढलं. महाराज काय झालं, ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई काशी पैठणहून आळंदीला निघाले, आणि आळंदीला निघाल्याच्या नंतर एका गावामधून जात असताना सगळं गाव सजवलेलं होतं. आणि गाव सजवलेलं असताना एका जणाने विचारलं, अहो आज काय तुमच्या गावामध्ये मंत्री येणार आहे का, कोणी येणार आहे का, गाव का सजवलेलं आहे? त्यानं सांगितलं, अहो आमच्या गावातले जे सच्चिदानंद बाबा होते ना, त्यांचं निधन झालंय
आणि त्यांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांची पत्नी ही सती जाणार आहे, म्हणून सतीचा सत्कार करण्याकरता हे गाव सजवलेलं. आणि त्या सच्चिदानंद बाबाची यात्रा निघाली महाराज. राम नाम सत्य, राम नाम सत्य अशी यात्रा करत सगळं गाव सच्चिदानंद बाबाला वाट लावण्याकरता आलं होतं. आणि वाट लावण्याकरता आल्याच्या ठिकाणी बाजूकूनच महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज जात होते. त्यांची दिंडी चालू होती. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम अशी दिंडी त्यांची चालली. आणि त्या दिंडीचा आवाज सच्चिदानंद बाबाच्या कानावर आला. अरे वाटलं आता आपल्याला तर सती जायचंच आहे, पण सती जाण्याच्या आधी साधूचं दर्शन घ्यावं, मरण्याकरता मोकळं व्हावं. म्हणून महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं तेज दिसलं. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. कैवल्य असं तेज दिसलं आणि दिसल्याबरोबर माऊलीच्या चरणावर दंडवत घातलं. आणि दंडवत घातल्याच्या नंतर महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून शब्द गेले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. असे शब्द गेल्याच्या नंतर महाराज सच्चिदानंद बाबाची पत्नी पुन्हा जोरजोड्या रडायला लागली. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, आई साहेब का रडता तुम्ही, काय दुःख आहे तुमच्या जीवनामध्ये? तिनं सांगितलं, अहो ही यात्रा चालली ना, ही काय साधी यात्रा नाही, ही अंत यात्रा चालू आहे. असं का? कुणाची आहे? अहो माझ्या पतीची. असं का? म्हणजे तुमच्या पतीची अंतयात्रा चालली म्हणून तुम्ही रडता का? तिनं सांगितलं, अहो त्याच्यामुळे तर दुःखी आहे, पण मग का रडता तुम्ही? अहो माझ्या पतीची यात्रा चालली म्हणून मी दुःखी नाही, त्याचं तर दुःख आहेच मला, पण मी सती जाणार आहे. अहो जाणार आहेत म्हणून तुम्ही रडता का? नाही महाराज. मग का तुम्ही आता जोर जोराने रडत आहात सांगा मला जरा. त्यावेळेस सच्चिदानंद बाबाच्या पत्नीनं सांगितलं, अहो मी तर सती जाणारच आहे, पण माझे मालक मेल्याच्या नंतरही तुम्ही मला आशीर्वाद दिला. काय? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आता साधूचा आशीर्वाद खोटा ठरणारे, साधूचं वचन खोटं ठरणारे, धरी धरी आठवण मानी संताचे वचन. आता काय आमचं तुमचं वचन मानावं, तुमचा आशीर्वाद खोटा ठरणारे, म्हणून महाराज मी रडते. पण त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय म्हणले, अरे आम्ही साधू आहोत, आम्ही आतापर्यंत कधी खोटं बोललो नाही. माझी या सत्यवादाचे तप आणि वाचा केली बहुत कल्प, आमचा आशीर्वाद खोटा ठरणार नाही. कुठे तुझे मालक? चल म्हणले तुझ्या मालकाकडे. आणि ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई ज्यावेळेस ते अंतयात्रेकडे आले आणि अंतयात्रेकडे आल्याच्या नंतर महाराज सच्चिदानंद बाबा झोपलेले होते. सांगितलं, ये माझे मालक आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, तुमच्या पतीचं नाव काय आहे? त्यावेळेस तिच्या पत्नीनं सांगितलं, सच्चिदानंद. आणि त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय म्हणले, अरे जो सत असतो, जो चित असतो, जो आनंद स्वरूप असतो, त्याला कधी मरण आहे का म्हणले? जो सच्चिदानंद कधी मरतच नसतो म्हणले. आणि हा मेलेच नाही तर. अहो मेलेत म्हणले, सगळं गाव वाट लावायला आले, आता स्मशानभूमीत जायचंच आहे, त्यांच्या प्रेत त्यांना अग्निडाग द्यायचंच आहे, आणि मी आता तिथं सती जाणारच आहे. ज्ञानोबाराय म्हणले, तुम्हाला सती जाण्याची गरज नाही, हे उठून बसतील म्हणले. आणि ज्ञानोबारायांनी जसं लहान मुलाला हाक ना मारावी, तसं सच्चिदानंद बाबाला हाक मारली. महाराज सच्चिदानंद बाबा अशी हाक मारल्याबरोबर महाराज जसं झोपेतून एखाद्या माणसानं उठून बसावं, तसं सच्चिदानंद बाबा उठून बसले. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि उठून बसल्यानंतर बघितलं सच्चिदानंद बाबांनी, अरे सगळं गाव जमलेलं आहे, सगळं गाव जमलेलं आहे, गाव सजवलेलं आहे. सच्चिदानंद बाबांनी विचारलं, का जमला तुम्ही? त्यावेळेस जवळच्या लोकांनी सांगितलं, महाराज तुम्ही मेलतात, तुम्हाला अंतयात्रा तुमची निघालतील, तुम्हाला अग्निडाग, तुम्हाला वाट्या लावण्याकरता ही गावातले सगळे मंडळी आलेली. त्यावेळेस सच्चिदानंद बाबा म्हणले, असं का? मग काय झालं? ते ज्ञानेश्वर महाराज नाहीत का, हा ते चौघ भावंड आले आणि तुम्हाला जिवंत करण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. त्यावेळेस सच्चिदानंद बाबाला महाराज उठून बसले. उठून बसल्याबरोबर घरचे म्हणाले, महाराज चला आता घरी.
झालं आता आपले ढोरबरे बांधलेले तिकडं 4 घंटे झालं, त्याला चारा पाणी नाही, त्याला चारा पाणी करायचे, तुमच्या मुलाला शाळेत घालायचं, चला म्हणले संसार बघायचा आहे. त्यावेळेस सच्चिदानंद बाबा म्हणले सगळं गाव मला वाटतं लावायला आलतं, आता मी घरी जाणार नाही, ज्यांनी मला उठवलंय त्यांच्या सोबतच जाणार. सच्चिदानंद बाबा महाराज ज्ञानेश्वर महाराजांसोबत गेले आणि ज्ञानेश्वर महाराज सोबत गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबाने ज्ञानेश्वरी दिली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. मला सांगा कशाचा परिणाम? संताच्या त्यांच्या पत्नीनं ज्ञानोबा यांचं दर्शन घेतलं, म्हणून पतीचं आयुष्य वाढलं. हे जर परिणाम कशाचा असेल तर महाराज दर्शनाचा आहे. साधूच्या दर्शनानं आपलं आयुष्य वाढत. 2 नंबर आयुर्विद्या, विद्या वाढली महाराज. कोणाची? चला महाभारतात. महाभारतामध्ये 3 जण महाराज शूरवीर होऊन गेले. 3 जणाला आपलं बाण शब्दविद्या प्राप्त होती. कोणाकोणाला? एक राजा दशरथ, 2 नंबर द्रोणाचार्य आणि 3 नंबर एकलव्य. आणि 3 नंबरचे असणारे एकलव्य, त्याला वाटलं अरे मी व्याधांचा मुलगा आहे, शूद्राचा मुलगा आहे, मला ही धनुर्विद्या या जंगलात वावरावं लागतं, जावं लागतंय. रात्री एखादा हिंस प्रवृत्तीचा प्राणी आला तर त्याची शिकार करण्याकरता मला धनुर्विद्या आली पाहिजे. मग कोण मला धनुर्विद्या शिकवील? कोण या जगामध्ये धनुर्विद्या शिकवण्याकरता पारंगत आहे? असं जाणून घेतल्याच्या नंतर त्यांना कळालं की द्रोणाचार्य 1 नंबरची विद्या शिकवतात. ते एकलव्य द्रोणाचार्यांकडे गेला आणि द्रोणाचार्याकडे गेल्याच्या नंतर द्रोणाचार्यांना प्रेमपात केला आणि सांगितलं गुरुजी मला धनुर्विद्या शिकवायची. पण त्या काळामध्ये महाराज शूद्रांना प्रत्येक गोष्टीचं काय नव्हतं, प्राधान्य नव्हतं, अनुमती नव्हती. त्यावेळेस द्रोणाचार्याने विचारलं कोण आहेस तू, कोण आहे? असं विचारल्याच्या नंतर महाराज त्या एकलव्यानं सांगितलं मी शूद्राचा मुलगा आहे. द्रोणाचार्याने विद्या देण्याकरता नकार दिला महाराज. का? कारण तू शूद्र आहे आणि मी जर शिकवत असेल तर ते फक्त कोणाला शिकवतो? ब्राह्मणाला. जे माझे विद्या करता पारंगत आहे, जे शिक्षण घेण्याकरता वर्ण चांगला आहे त्यांनाच मी फक्त विद्या देत असतो, शूद्रांना विद्या देत नसतो. द्रोणाचार्याने असं सांगितल्याच्या नंतर महाराज एकलव्याची निष्ठा महाराज द्रोणाचार्यावर जडली होती, बसली होती. द्रोणाचार्यांचं तेज, त्यांची विद्या डोळ्यातून त्या एकलव्याच्या जातच नव्हती. गुरुनं कितीही अपमान करू द्या महाराज, पण गुरुवर निष्ठा असली पाहिजे. द्रोणाचार्याने त्या एकलव्याला काढून दिलं आणि काढून दिल्याच्या नंतर ज्यावेळेस एकलव्य वनात आला, त्या आश्रमापासून दूरवर आला आणि दूरवर आल्याच्या नंतर त्या एकलव्यानं द्रोणाचार्यांना डोळे भरून पाहिलं होतं. आणि जसं द्रोणाचार्यांना पाहिलं होतं तसाच महाराज द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा केला. बरोबर? आणि मातीचा पुतळा करून रोज त्या मातीच्या पुतळ्याची पूजा करायचा महाराज. आणि आता त्या मातीच्या पुतळ्याला विचारायचा गुरुजी असा बाण धरू का, हो तसा बाण धरू का, इकडं निशाणा लावू का, तिकडं करू का, असं करू का, सगळं विचारून महाराज तो धनुर्विद्येमध्ये शिकायचा. आणि शिकत असताना रोज सकाळी उठलं की पहिल्यांदा आपला त्या चिखलाच्या मातीच्या पुतळ्याची सेवा करायचा, पूजा करायचा. पूजा करत असताना एके दिवशी द्रोणाचार्य आपल्या सर्व शिष्याला घेऊन अर्जुन, कर्ण या सर्वांना घेऊन त्या जवळून तिथं चालले होते. आता चालले असताना त्याच्या हातात शस्त्र पाहून एक जण कुत्रा भोकू लागला आणि इकडं द्रोणाचार्यांची पूजा जाऊ, आपलं एकलव्याची द्रोणाचार्यांची पूजा जाऊ लागली. एकलव्या पूजा करत होता आणि पूजा करत असताना महाराज बाजूने ते सर्वजण द्रोणाचार्यांची टीम चालली होती. सर्व आपल्या शिष्यांना घेऊन द्रोणाचार्य जात असताना एक कुत्र भुकत होतं आणि भुकत असताना त्या कुत्र्याचा आवाज एकलव्याच्या कानावर येत असताना एकलव्याच्या मंत्रामध्ये महाराज विघ्न येत होते. त्यानं बघितलं तर काय, आपले गुरु द्रोणाचार्य तिथून जात आहेत आणि त्यांना कुत्र भुकत आहे.
जवळच बाण घेतला होता महाराज, शस्त्र घेतलं होतं. शस्त्र घेतल्याबरोबर महाराज 2-4 बाण एकदाच सोडले आणि एकदा सोडल्याच्या नंतर 2 बाण महाराज सोडून त्या एका फुलाच्या झाडाला नुसतं हलवण्याचं काय केलं, काम केलं एका झाडाला. आणि त्या झाडाचे फुलं द्रोणाचार्याच्या अंगावर पडले आणि तेच बाण पुढं कुत्र्याचं तोंड बंद केलं, कुत्र्याचा आवाजच बंद केला. अर्जुनानं पाहिलं कुत्र भुकत होतं इतक्या वेळ, आता भुकणं झाले. कशामुळे भुकत नसावं तर पाहिलं तर काय, कुत्र्याचा आवाज कोणीतरी बंद केलाय. अर्जुन गेला तिथं. अर्जुनानं ते एक एक बाण काढला तर त्या कुत्र्याला एक विजा सुद्धा झाली नव्हती, जखम सुद्धा झाली नव्हती. म्हणजे न जखम होता त्या कुत्र्याचा आवाज बंद केला. त्या द्रोणाचार्यांना वाटलं अरे असा कोण धनुर्विद्येमध्ये पारंगत आहे, त्याची भेट घ्यावी, त्याचं दर्शन घ्यावं. द्रोणाचार्यांना वाटलं आता कोण असावा असा धनुर्विद्येमध्ये की त्यानं बाबा कुत्र्याला जखम न होता त्याचा आवाज बंद केला, त्याची भेट घ्यावी. सगळेजण महाराज ज्या दिशेने बाण आले त्या दिशेने जाऊ लागले. तर पाहिलं तर काय, द्रोणाचार्यांचा पुतळा. आणि तिथं एक जण महाराज पूजा करत होत. त्याला विचारलं कोण आहेस तू. अर्जुनानं विचारल्याबरोबर त्यानं सांगितलं मी द्रोणाचार्य, आपलं एकलव्य. आणि आता बाण सोडले, हो मीच सोडले. कोणाकडे शिकलात तुम्ही विद्या. त्यावेळेस त्या एकलव्यानं सांगितलं मी जर कोणाकडे शिकलो असेल तर कोणाकडे शिकलो, द्रोणाचार्य. अर्जुनानं माग बघितलं तर द्रोणाचार्य उभेच होते. द्रोणाचार्याला विचारलं द्रोणाचार्य गुरुजी आहो तुम्ही आमच्या माघारीच क्लास घ्याले काय, म्हणले इकडे येऊन तुम्ही आमच्या माघारीच काय एखादा कॉलेज उभं केलं काय, एखादी शाळा काढली, आम्हाला तर विद्या देतात आज, पण आमच्या लपून कोणाला विद्या देतात आहेत का. द्रोणाचार्य म्हणले अरे मी याला आश्रमातून काढून देतो, याला मी विद्या दिली नाही. त्यावेळेस एकलव्याला विचारलं एकलव्य अरे द्रोणाचार्याने तर विद्या दिलीच नाही, तू कस काय विद्या शिकला. त्यानं सांगितलं मी द्रोणाचार्यांकडूनच विद्या शिकलो. कशा प्रकारे असं विचारल्याच्या नंतर महाराज त्यानं हात दाखवला, बोट दाखवलं, म्हणला तो दिसतो ना पुतळा, तो माझ्या गुरुजी म्हणजे या द्रोणाचार्यांचा पुतळा आहे. आणि त्या पुतळ्याची रोज मी सेवा करायचो, पूजा करायचो. आणि त्या पूजेचा परिणाम पूजा केल्याच्या नंतर महाराज मनोभावानं दर्शन घ्यायचो. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर गुरुजीलाच विचारायचो शिरसा पादो द्रोणंच, की गुरुजी मी कशी विद्या शिकू. आणि जसं मला गुरुजीनं ज्ञान दिलं, माझ्या बुद्धीमध्ये जसं घातलं आणि जशी वाट दाखवली त्याप्रमाणे मी चालण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबा म्हणतात गुरु दाविलिया वाटा येऊन विवेक तीर्थ तटा, धुनिया मळकटा बुद्धीचा तिने ऐशी गुरुकृपा उखा उजळली. ज्ञानाची ओत पडी पडली, साम्याची रिद्धी उजळली, तयाची दृष्टी किंवा गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. म्हणजे जिथे गुरु आहेत तिथं ज्ञान आहे. ज्ञान प्रतिपादन करून घेतलं कोण, एकलव्यानं. त्यानं जर कोणती सेवा केली असेल तर फक्त काय करायचं, पूजा करायची. आणि शिरसा पादो द्रोणंच, आपलं शिर त्यांच्या पदावर म्हणजे पायावर ठेवायचं आणि मनोभावे नमस्कार करायचा. महाराज असं एकलव्याला महाराज विद्या प्राप्त झाली. म्हणजे आयुष्य सच्चिदानंद बाबाचं वाढलं, विद्या ही एकलव्याची वाढली. आयुर्विद्या यश वाढलं. महाराज यश कोणाचं वाढलं तर चला आता महाभारतामध्येच पुन्हा यश वाढलं धर्मराजाचं. ज्या वेळेस कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध ठरलं आणि युद्ध ठरल्याच्या नंतर आता युद्ध होणार, त्यावेळेस धर्मराजानं सांगितलं, सगळ्यांना सांगितलं 2 मिनिटं थांबा, मला सगळ्यांचं दर्शन घ्यायचंय म्हणजे. आणि दर्शन घ्यायला ज्या वेळेस धर्मराजाने रथामधून उडी टाकली, आता सगळेजणांना विचार पडला की आता पांडवाकडे तर सगळ्यात मोठं जर कोण असेल तर धर्मराजाच आहे, धर्मराजापेक्षा कोणी मोठं नाही, फक्त कृष्ण भगवान परमात्मा आहे, त्याचं दर्शन घेतील. पण धर्मराजा उतरले आणि कौरवाकडे ज्या दिशेने सैन्य उभा होती त्या दिशेने गेले आणि महाराज सगळ्यांना नमस्कार केला. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्म पितामहा सगळ्यांना महाराज मनोभावानं कोण प्रणाम केला, कोण दर्शन घेतलं, धर्मराजानं. आणि ज्या वेळेस दर्शन घेतलं
त्यावेळेस त्यांच्या तोंडातून सहजरित्या आलं, विजयी भव. आणि असं विजयी भव आल्याच्या नंतर आता हे कोणत्या पार्टी मधले होते? विरोधी पार्टी मधले होते. पण त्यांचं दर्शनाचा परिणाम असा झाला, महाराज, पितोस्मी पुत्र युधस्व जयमाप्नुयु संयुगे यत्ते विलक्षितम चान्यत तद्वाप्नुहि पांडव. दर्शनाचा परिणाम पांडवाचा विजय झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणजे यश प्राप्त जर कोणाला झालं तर धर्मराजाला झालं महाराज. आयुर्विद्या यशो बलह, बलही प्राप्त झालं. कोणाला प्राप्त झालं तर महाराज बल मारुती रायाला प्राप्त झालं. जन्मले त्यावेळेसच महाराज बलवान होते, पण सूर्याला गिळलं. आणि सूर्याला गिळल्याच्या नंतर सगळ्या लोकांना प्रश्न पडला, आता प्रकाश आपल्याला कुठून पडल? म्हणून महाराज विनंती केली आणि पुन्हा सूर्याला प्रगट केलं. आणि साधू संताला वाटलं आता जर हनुमंतराय असंच करायला लागले तर काय होईल? त्या सृष्टीमध्ये काही ठेवणारच नाहीत ते. म्हणून त्यांच्या बळाला विसर पडला पाहिजे. त्याच्या बळाचा त्याला विसर झाला पाहिजे. त्याचं बळ नष्ट नाही झालं पाहिजे. काय पडलं पाहिजे? फक्त विसर झाला पाहिजे. त्यावेळेस महाराज एका साधून वाल्मिक ऋषीने सांगितलं, यांचं बळ रामायणामध्ये प्रभू रामचंद्र प्रभूला काय करणार आहे? सहाय्य करणार आहे. असं करू नका म्हणे. त्यावेळेस साधून सांगितलं, ज्या वेळेस लक्ष्मणाची आणि प्रभू रामचंद्राची भेट होईल, ज्या वेळेस मारुती रायाला दर्शन होईल, त्यावेळेस त्यांना बळाची प्राप्ती होईल. आणि त्यावेळेस महाराज ज्या वेळेस लक्ष्मणाची आणि रामाची भेट झाली आणि रामाचं दर्शन हनुमंतरायांनी घेतलं, त्यावेळेस महाराज जामवंतांनी हनुमंतरायाला बळाची काय दिला? उपदेश केला की बाबा तुमच्या ठिकाणी काय बल आहे. म्हणजे दर्शनाचा परिणाम आपल्या जीवनामध्ये बल प्राप्त होते. कोणत्या कोणत्या 4 गोष्टी प्राप्त होतात? आयुष्य, यश, काय तर जागी आयुष्य, यश, आयुर विद्या यशो बलह. म्हणून आपण जर कोणाचंही दर्शन घ्या, आई वडिलाचं दर्शन घेतल्याच्या नंतर किती प्राप्त होतंय? पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घातल्याचं, वाराणसीला 10 वाराणसीला जायची गरजच नाही, घरी तुमच्या वाराणसी. आई वडिलांचं दर्शन घेतल्याच्या नंतर एवढं पुण्य, साधूचं दर्शन घेतल्याच्या नंतर एवढं पुण्य, आणि कृष्णाचं दर्शन घेतल्याच्या नंतर किती पुण्य आहे? कोणत्याही साधूचं आपलं देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर जेवढं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. म्हणून आपण सतत कोणाचं तरी दर्शन घेतलं पाहिजे. अहो, एखाद्याला जर राग असला आणि त्या रागाच्या ओघामध्ये आपला जर राग आलेला असला ना कोणाला, काहीच करायचं नाही. त्याची मनधरणी तुम्ही जर करण्याचा प्रयत्न केला, समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तर ते वरचीवर त्याचा राग वाढत जात असतो. काय करायचं? एखाद्याला कोणाला जर आपला राग आला असेल, त्याला समजून सांगायचं नाही, नीट जायचं, त्याच्या पाया पडायचं, त्याचा राग 2 मिनिटात शांत होतो. म्हणून दर्शनाचा परिणाम एवढा होते. म्हणून स्कंद पुराणाने सुद्धा महाराज पहिल्यांदा श्रीकृष्णाला नमन केलं आणि नमन करून श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या दिहितवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. पहिला श्लोक आलेला आहे महाराज, आणि पहिल्या श्लोकामध्ये देवाला नमन केले. आज कथेचा पहिला दिवस, आणि पहिल्याच दिवसामध्ये महाराज एकच श्लोक पाहण्याचा प्रयत्न केला. आता श्रीमद भागवत कथेमध्ये किती श्लोक आहेत? 18,000 श्लोक आहेत. आज जर पहिल्याच श्लोकाला इतका वेळ लागला असेल 18,000 तर कचवे गुरुजी 18,000 श्लोक आपल्याला बघायचे. आता किती वेळ लागते ते 7 दिवसात पाहायचे का 7 वर्ष लागू द्यायचे हे तुमच्या मनावर. म्हणून आता पहिला दिवस महाराज जरा उशीर झाला कथेला. उद्या